गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या तेजोमयी वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सज्जन भाविकांचं मनापासून स्वागत आहे। बघा, सद्गुरू सांगत आहेत, समर्थ सांगत आहेत, या माणसाचं पाप एवढे वाढलेले आहेत ना की बघा पुण्य नक्की करेल कधी हा विचार पडत आहे। परमेश्वर बघा प्रत्येक वेळी या माणसाला पुण्य करावं, प्रत्येक वेळी या माणसाला बघा एवढा चुक्या सहन करत असतात। हा माणूस मात्र नेहमी चुक्या करत असतो, नेहमी अवगुण करत असतो। पण कधीतरी या माणसाने सुद्धा विचार करायला हवा की नाही की परमेश्वर दर वेळेला आपण संकटामध्ये असताना संकटातून आपल्याला बाहेर काढतो, पण हा माणूस त्याच चुक्या करून परत बघा त्याच अवगुणामध्ये गुंतून जातो। म्हणजेच काय बघा, समर्थ इथे सांगत आहेत की काही पाप असतात ना, ती पाप बघा पिढ्या माणसाला भोगावे लागतात। तर ते असं कोणत्या प्रकारचं पाप आहे ते बघा, हेच या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। बघा, देवाने माणसाला बघा बोलण्यासाठी बघा जीभ दिली, वैखरी दिली, बघा बघण्यासाठी डोळे दिले की जेणेकरून त्याने चांगल्या गोष्टी पाहाव्या। बघा, चालण्यासाठी पाय दिले, खाण्यासाठी हात दिले, ऐकण्यासाठी कान दिले, म्हणजे सर्वच्या सर्व गोष्टी। बघा, इतर प्राण्यांना असं आहे का? बघा, कधी एक प्राण्याला काही दिसत नाही तर दुसऱ्या प्राण्याला काही ऐकू येत नाही, तर काही प्राण्यांना चालता येत नाही, काही प्राण्यांना बुद्धी नाही, काही प्राण्यांना काय करावं हे बघा मेंदू नाही। आणि या माणसाला एकमेव प्राणी आहे, या माणसाला सर्व काही देऊ केलं की जेणेकरून परमेश्वराची हा माणूस भक्ती करेल। पण या माणसाने बघा परमेश्वराला जसं वाटलं होतं की माझं सर्व भक्ती सद्गुण विचार ग्रहण करेल, पण हा माणूस तसा करतो का? बघा, दर वेळेला याला संकट येतात, या संकटांना बघा तोंड देण्यासाठी पुढे सरसावतो, पण परत निराश होऊन परत मागे येतो। परमेश्वर बघा, परमेश्वर याला वेळोवेळी मदत करतात। मग जेव्हा संकट येतं ना तेव्हा परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा आता मला वाचव, मी तुझे सद्गुण विचार ग्रहण करेल, भक्ती करेल। पण जेव्हा संकट निघून जातं ना त्यावेळी परत बघा अवगुणांकडे जातो। म्हणून समर्थ सांगतात की कधीतरी माणसा तू विचार कर, तुला एवढं सर्व देऊन सुद्धा तू परमेश्वराची भक्ती करत नाही। बघ त्या कुत्र्याकडं बघ, एकदा सांगितलं ना प्रामाणिक कसं राहावं, तो कुत्रासुद्धा राहतो। तुला तर सर्व गोष्टी देऊ केल्या आहेत तरी सुद्धा तू का असा? म्हणून बघा आपण कधी म्हणत असतो मी सर्व काही योग्यरित्या करतो, उपासना करतो, सर्व काही करतो, पण माझ्या वाट्याला दुःखच असतं। बघा याचं छान उत्तर समर्थांनी दिलेलं आहे। बघा
महाभारतामध्ये एका कुत्रीचं वर्णन केलेलं आहे. बघा, ही पौराणिक कथा तुम्हाला सुद्धा माहीत असेल. बघा, ती देवतांची कुत्री होती. बघा, महाभारतामध्ये एक कुत्रीचं एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना. ती कुत्री देवतांची होती. बघा, राजा जन्मोजय त्याच्या भावासोबत कुरुक्षेत्रामध्ये यज्ञ करत होते. बघा, आणि त्या यज्ञाच्या वेळी तिथे एक कुत्रा येऊन बसला आणि जन्मोजयच्या भावांनी त्या कुत्र्याला पाहिलं आणि त्या कुत्र्याला मारून त्याला तिथून पळवून लावू लागला. तो बिचारा रडत रडत त्याच्या आईजवळ पोचला आणि आपल्या मुलाला रडताना पाहून कुत्र्याच्या आईनं विचारलं, बघा, तू का रडत आहेस? कोणी तुला मारलं आहे का? बघा, रडणाऱ्या कुत्र्यानं त्याच्या आईला सांगितलं, आई, मला राजा जन्मोजयच्या भावांनी मारलं आहे. आईनं विचारलं, तू कोणता असा अपराध केला आहेस का? बघा, कुत्र्यानं सांगितलं, नाही आई, मी कोणताच अपराध केला नव्हता. मी त्यांच्या यज्ञाकडं सुद्धा पाहिलं नाही किंवा कुठल्या वस्तूला सुद्धा बघा चाटलं नाही. मला फक्त वास आला होता, त्यामुळे मी तिकडे गेलो आणि तिथे जाऊन बसलो होतो. मी असा कोणताही गुन्हा केला नव्हता आणि तरीसुद्धा त्यांनी मला खूप मारलं आहे. बघा, एवढी पूर्ण सर्व हकीकत बघा त्या कुत्र्याच्या पिल्ल्यानं त्याच्या आईला सांगितली. बघा, मुलाचे बोलणं ऐकून त्या कुत्र्याच्या आईला खूप जास्त दुःख झालं, खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, मुला, एखाद्या निरपराध्याला मारणं हा मोठा अपराध आहे आणि निश्चितच जन्मोजयच्या भावांनी हा मोठा अपराध केलेला आहे आणि त्याचे फळ त्यांना भोगावंच लागणार आहे. बघा, शांत चित्त देऊन ऐका. खूप छान ही पौराणिक कथा आहे. बघा, रागारागाने ती कुत्री जन्मोजयच्या यज्ञात पोचली. तिथे जाऊन ती म्हणाली, हे बघा, तुम्ही माझ्या निरपराध मुलाला मारलं आहे. त्याने तुमच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श देखील केला नव्हता. ती कुत्री सारखीच तिथे भुंकत होती आणि तिच्या मुलाला का मारलं याचं ती कारण विचारत होती. बघा, परंतु त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. तेव्हा त्या कुत्रीनं त्यांना श्राप दिला. बघा, ही महाभारतातली ही कथा आहे आणि त्यावेळी ही श्राप द्यायची बघा सर्वांनाच अनुमती होती. बघा, त्या पद्धतीनं बघा तुमच्यावर अचानक एक मोठा भीतीदायक संकट येईल अशा त्या कुत्रीने त्यांना श्राप दिला की तुमच्यावर येणाऱ्या काळामध्ये कधी हे संकट येऊ शकतं आणि त्याची तुम्हाला खूप जास्त भीती वाटेल. बघा, असा श्राप तिने दिला. जन्मोजय खूप बघा, तो राजा होता जन्मोजय, तो खूप दुःखी झाला. तो विचार करू लागला, हे काय झालं? आता या श्रापापासून आपल्याला कशी मुक्ती मिळणार? आता हे हस्तिनापूर बघा, हस्तिनापुरातून येऊन अशा एका ब्राह्मणाला शोधू लागला की जो त्यांना या श्रापापासून मुक्ती मिळवून देऊ शकेल. बघा, तिकडे तो कुत्रा त्याच्या आईला विचारू लागला, आई, तू त्यांना श्राप देऊन दंडित केला आहेस, परंतु जे लोक अशा प्रकारचे अपराध करत असतात, त्यांच्या शरणामध्ये आलेल्यांना मारतात, अशा लोकांचा श्राप न देता कशा प्रकारे विनाश होत असतो? बघा, कसं ते लक्ष्मीहीन बनतात. तुमच्याकडे तर तपोबळ होतं, त्यामुळे तुम्ही श्राप दिलेत, परंतु कलियुगात तर असे खूप कमी लोक असतील की ज्यांच्याकडे तपोबल असेल. मग अशा वेळी दृष्ट माणसाला ते श्राप कसे देऊ शकतील बरं? बघा, तेव्हा ती कुत्री म्हणते, बघा मुला, अशा लोकांसोबत नेहमी परमात्मा असतो. त्या लोकांना कशा प्रकारे त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागते हे तू ऐक, मी तुला एक कथा सांगते. बघा, मग ती कुत्री त्या मुलाला ती कथा सांगायची सुरुवात करते. ती म्हणजे अशी, बघा, एका वेळी खूपच गरीब माणूस होता
आणि एके दिवशी माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली. मातेने विचार केला की हा माणूस गरीब असल्यामुळं खूप जास्त दुःखी आहे. याला जर मी धनवान बनवलं ना तर हा सुखी बनेल. आणि हाच विचार करून माता लक्ष्मीनं त्या गरीबाला एक चमत्कारी भांडं दिलं. आणि त्या भांड्याची विशेषता म्हणजे समजावून बघा, माता अंतर्ध्यानात विलीन झाली. त्या गरीब माणसानं त्या भांड्याकडून खूप सारी धन दौलत मागितली. धन दौलत मिळाल्यामुळं तो खूपच श्रीमंत झाला. आता त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख नव्हतं. जेव्हा पण त्याला भूक लागायची तेव्हा तो त्या भांड्याकडून जेवण मागायचा. लक्ष्मीने दिलेला तो भांडा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवून देत असे. आता तर त्या गरीबाचा जीवन सुखांनी भरलेलं होतं. बघा, पूर्ण नगरामध्ये तो सर्वात जास्त श्रीमंत बनला होता. नगरातील बघा सर्वात मोठा बंगला त्याचाच होता. एके दिवशी त्या नगरात खूप जोराचं वादळ आलं. गरिबांच्या सर्व झोपड्या त्या वादळामध्ये उडवून गेल्या. ते गरीब लोक आश्रयासाठी इकडे तिकडे धावू लागले. आणि त्या वादळातून जीव वाचवत वाचवत एक म्हातारी त्या बंगल्यात पोचली. बघा, बंगल्यासमोर पोचली. बंगल्यात त्या म्हातारीला पाहून तो माणूस एकदमच तिच्यावर ओरडला आणि म्हणाला, म्हातारे तू इकडे कुठे चालली आहेस? ती म्हातारी म्हणाली, अरे बाळा, बाहेर खूप वादळ वारा चालू आहे. मला काही वेळ तुझ्या या बंगल्यात राहू दे. बघा, वादळ वारा शांत झाला की मी इथून निघून जाईल. बघा सज्जनांनो, त्या म्हाताऱ्या आईनं त्याला अनेकदा विनवण्या केल्या, परंतु तो तरीही माणूस ऐकत नव्हता. तो खूपच दुष्ट माणूस होता. त्याला त्या म्हाताऱ्या आईवर खूप जास्त राग आला व त्याने तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढले. बघा, ती म्हणाली, आई त्याच्याकडे फक्त एकच विनंती करत होती की हा वादळ वारा शांत होऊ दे, पाऊस थांबू दे, मी लगेच तुझ्या या बंगल्यातून निघून जाईल. आता ह्या वादळ वाऱ्यात मी एकटी कुठे जाणार बरं? त्या म्हाताऱ्या आईनं त्याला खूप विनंत्या केल्या, परंतु तरीसुद्धा त्याला तिची दया आली नाही. बघा, त्याने त्याच्या नोकरांना सांगितलं आणि त्या म्हाताऱ्या आईला घराबाहेर त्या बंगल्याबाहेर हाकलून दिलं. तेव्हा त्या वादळ वाऱ्यात त्या पावसात ती म्हातारी आई गेली. तेव्हाच देवाची अशी लीला झाली की जोरात वीज चमकली आणि त्या दुष्ट माणसाच्या बंगल्यावर पडली. पूर्ण बंगला आता बघा, पूर्ण बंगला निस्तानुभूत झाला होता. आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेनं दिलेलं त्याचं ते जादुई भांडंसुद्धा नष्ट झालं होतं. तो माणूस पाहू लागला की थोड्या वेळापूर्वी जो एका आलिशान बंगल्याचा मालक होता, आता त्याच्याकडे साधी झोपडीसुद्धा नव्हती. माता लक्ष्मीनं प्रकट होऊन त्याला सांगितलं, हे दुष्ट माणसा, मी तुला दुःखी पाहून करुणेने तुला धनवान बनवलं, परंतु तर तू धनवान बनण्याच्या योग्यच नव्हतास. असं म्हणतात की जिथे गरिबांना अपमानित केलं जातं ना, असा माणूस कंगाळ बनतोच. कोणासोबतही कटुपणे बोलणे लक्ष्मीपासून दूर जाण्यासारखं आहे. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं, वृद्ध लोकांचा अपमान करणं, त्यांच्यावर राग करणं, त्यांना घरातून बाहेर काढणं म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासारखं आहे. बघा, समर्थ सांगतात, या अशा गोष्टींना बघा, श्रीमंत माणूस असतो तो बली पडत असतो. बघा, श्रीमंत माणसाच्या घरामध्ये जास्त करून प्राणी असतात, कुत्री असतात, पण तिथे माणसाला कधीच थारा नसतो. बघा, ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान सन्मान नसतो, त्यांना ते सतत अपमानित केलं जातं, तिथून लक्ष्मी मातासुद्धा निघून जाते. जिथे घरात आलेल्या अतिथीला मान सन्मान दिला जात नाही ना, अशा घरात सुद्धा लक्ष्मी माता कधीच राहत नाही. बघा, जिथे पुरुषत्व त्यागून लोक आळशी बनतात,
अशा घरात सुद्धा लक्ष्मी राहत नाही. जे लोक गरिबांचं छळ करतात, परमेश्वर नेहमी अशा गरिबांच्या बाजूने छळ करणाऱ्या वेळच्या वेळी दंडित करत असतात. बघा, त्यानंतर त्या कुत्र्याने कुत्रीला दुसरा प्रश्न विचारला, हे आई, असा कोणता पाप आहे की त्यांना अनेक पिढ्यांना भोगावा लागू शकतो? बघा, तेव्हा कुत्री म्हणाली, हे पुत्रा, तुझ्या या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तू लक्षपूर्वक ऐक की तो असा कोणता अपराध आहे त्याला अनेक पिढ्यांना भोगावा लागतो. पहिली गोष्ट तर धर्माविरुद्ध केलेलं कोणतेही कार्य पापाच्या श्रेणीतच येतं. आणि जे पाप कर्म मनुष्य स्वइच्छेने करतो त्याचे बघा कुफळच दुप्पट असते. काही पापांचा परिणाम बघा माणसांना लगेचच मिळतो, आणि जर असं होत नसेल तर त्याला त्याच्या पापांचा फळ लगेच मिळत नसेल तर समजून जावे की त्याला त्याच्या ह्या कुकर्माचा महाभयानक परिणाम भोगावा लागणार आहे. त्याच्या त्या पापांचा फळ तो तर अनेक जन्म भोगणारच आहे. त्याच्याबरोबर त्याच्या पिढ्यांना दुःखसुद्धा ते भोगावं लागणार आहे. त्याच्या मुलांना, वंशजांना हे सर्व भोगावं लागत असतं. बघा, जो मनुष्य असे पाप जाणून बुजून करत असतो ना, जसं की कोणाच्या बाळाला मारणं, गर्भात वाढणाऱ्या शिशूची हत्या करणं, एखाद्या वेळेला घाबरलेल्या किंवा शरणात आलेल्याला मारणं, स्त्रीची हत्या करणं, गोमातेची हत्या करणं, विष देऊन मारणं, हे अपराध बघा जघन्य म्हणून ओळखले जातात. बघा, समर्थ पुढे सांगत आहेत, शिशु कोणाचाही असू द्या, शिशु हत्या बघा जघन्य अपराध आहे. जर हे अपराध नकळत झाले असतील तर मनुष्याला बघा स्वतःला त्याच्या पापांचे फळ भोगावं लागतं. आणि जर हे पाप जाणून बुजून केले गेले असतील ना, तर अशा वेळी त्यांचे दुष्परिणाम हे अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. एखाद्या शिशुला मारणं याचा अर्थ असा होतो की अशा प्राण्याला मारणं जो निष्पाप आहे, निर्दोष आहे. तो शिशु त्या वेळेला तुमचाच काय तर कोणाचाही अपराध नसतो. ज्याने आता कुठे ह्या जगात पदार्पण केलं आहे किंवा करणार आहे, त्याची हत्या करण्याचा अर्थ असा आहे ना की त्याच्या जीवनातील सर्व पापांना किंवा पुण्यांना मिटवणं. तो त्याच्या जीवनात जेवढे पाप करणार होता ना, ते सर्व पाप मारणाऱ्याला भोगावे लागतात. तो त्याच्या जीवनात एवढे बघा जेवढे पुण्यकर्म करणार होता, ते करण्यापासून तुम्ही त्याला थांबवलं. याचा अर्थ असा की त्याला पुण्य करण्यापासून थांबवणारे तुम्ही आहात. त्याचा पापसुद्धा मारणाऱ्याला लागतो. बघा, पुढे समर्थ सांगतात, तो जर जिवंत राहिला असता तर त्याने त्याच्या वंशाचा किती विस्तार केला असता. आणि ह्या गोष्टींचं पापसुद्धा मारणाऱ्याला भोगावा लागतो. या दुनियेतील असे कित्येक लोक आहेत जे मुलाच्या आशेने मुलींची गर्भपात हत्या करत आहेत. आणि असे लोक या जगात सर्वात मोठे महापापी समजले जातात. आणि त्यांचा हा पाप त्यांच्या कित्येक पिढ्यांना भोगावा लागतो. त्यांना कोणत्याच जन्मात शांती मिळत नाही. बघा सज्जनांनो, ही पौराणिक कथा याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या कथेमध्ये या कलियुगाची सुद्धा सुंदर अशी परभणी तुम्हाला ऐकायला मिळेल. कारण या कलियुगामध्ये सुद्धा बघा स्त्री हत्या एवढी वाढलेली आहे. या स्त्री हत्येमुळं बघा आपल्या समाजामध्ये आपण बघा एका जिवंत बघा मुलीला बघा मारत आहोत. समर्थ सांगत आहेत की आपण एकीकडे बघा भक्ती मार्गाकडे लक्ष देतो आणि एकीकडे साक्षात जिवंत स्त्रीला आपण बघा हिणवलं जातं. या गोष्टी ठीक आहेत का? बघा, एकीकडे मनुष्य भक्ती मार्ग कर असं म्हणतो, सद्गुण विचारामध्ये राहा असं म्हणतो, पण त्याच्या व्यतिरिक्त
हे सुद्धा आपल्या हातून घडायला हवं. जिथे स्त्रीचा आदर होत नसेल तिथे आपण ठामपणे बघा, ठामपणे विचार करायला हवा. जिथे स्त्रीचा बघा, कारण आजची स्त्री या कलियुगाची नारी आहे ना, तिच्या हातामध्येच दोरी आहे. या पूर्ण विश्वाची बघा, छत्रपती शिवाजी राजांना घडवलं ती म्हणजे त्यांच्या आई जिजाई माता. झाशीची राणी होऊन गेली सावित्रीबाई फुले बघा, या शिक्षणाची बघा दोरी तिच्या हातामध्ये घेतली, पूर्ण महिलांना शिक्षित केलं. या अशा बघा ही नारी शक्ती एवढी मोठी आहे की तिचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून या निरूपणामध्ये एवढंच माणसाने घेतलं तरी चालेल, भक्ती कमी केली तरी चालेल, पण या माणसामध्ये माणसासारखं वागणं हीच खरी परमेश्वराची भक्ती आहे. हे जरी माणसाला समजलं ना तरी खूप झालं. आपण कधीकधी या भक्तीमध्ये एवढे गुंतून जातो की आपण जिवंत माणसाची बघा, आपण परमेश्वराला प्रमुख स्थान देतो हे खरं आहे, पण परमेश्वराचं अस्तित्व असलेला माणूस आपल्या समोर असतो त्याला आपण तुच्छ लेखतो, तर त्या भक्तीचा काही फायदा नाही. अशी भक्ती करून परमेश्वराला ती कधीच आवडत नाही. त्याच्यामुळं या अशा भक्तीचा अवडंबर करणारे लोक स्वतःला ज्ञानी समजत असतील ना, तर ती त्यांची सर्वात मोठी चूक आहे. माणसाने भक्ती नक्कीच करावी, पण ज्या भक्तीमध्ये माणूस माणसाचा शत्रू होत असेल ना, त्या भक्तीचा आणि त्या श्रवणाचा काहीही उपयोग नाही. जिथे माणसाला माणूसच इज्जत देत नसेल, जिथे माणसाला माणूस बघा काळजी करत नसेल, तर ती भक्ती काय कामाची बरं. बघा तुकाराम महाराजांनी सुद्धा भक्ती केली, बघा संत नामदेवांनी सुद्धा केली, समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा केली, पण या मानव जातीच्या भल्यासाठीच केली ना, की त्यांनी स्वतःचा भलं पाहिलं का. बघा म्हणून आपण आज ही भक्ती करत आहोत ना, आपण श्रवणामध्ये आहोत, 2 वेळच्या उपासनेमध्ये आहोत, आपला योग्य दिनक्रम चालू आहे, पण इथे समर्थ या मनुष्याला सांगत आहे की भक्ती तू कर, हे श्रेष्ठच आहे, पण ही भक्ती करताना तुझ्याकडून असं वागणं होऊन देऊ नकोस की तुझ्या आजूबाजूला असणारी माणसं त्यांना तुझा त्रास निर्माण होईल, त्यांच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण होईल. त्या भक्तीमध्ये या गोष्टी जर आडव्या येत असतील ना, तर त्या भक्तीचा काहीही फायदा नाही. परमेश्वराला हेच आवडतं की बघा प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वर सामावलेला आहे. हे जेव्हा तू समजून भक्ती करशील ना, तेव्हा तुझ्या भक्तीचा कुणालाच त्याचं दुःख होणार नाही. समर्थ पुढे सांगतात की बघा आपल्या या आयुष्यामध्ये हे आयुष्य जगत असताना काही माणसं असतात, त्यांचं आयुष्य खूप सुंदर असतं, पण ते अतिसुंदर आयुष्य करण्यासाठी आपलं स्वतःचं आयुष्य असं रडत रडत जगतात ना, की त्यांना अजून सुंदर आयुष्य पाहिजेत असतं. म्हणजेच काय, म्हणजेच बघा जो माणूस असतो सारखं त्यांच्या दुःखांचं रडगाणं करत असतो ना, त्याच्या दरवाजा बाहेर असलेलं सुख ते रडगाणं ऐकून बाहेरच परत फिरून जातं. म्हणजेच काय, म्हणजेच आपल्याकडं आहे ते सर्वश्रेष्ठ मानून आपण समाधानी असायला हवं. पण माणूस असं वागतो का, तर कधीच वागत नाही. हे ज्याला समजलं ना, त्याची खरी भक्ती खऱ्या श्रवणामध्ये तो आहे. बघा सरडा वातावरण पाहून रंग बदलत असतो आणि माणूस परिस्थिती पाहून रंग बदलतो. सरड्यामध्ये आणि मनुष्यामध्ये हाच फरक आहे. सरड्याला बघा पुढे कोण त्याला मारणार आहे, काय करणार आहे हे त्याला माहीत नसतं, पण मनुष्याला सर्व काही दिलेलं आहे, त्याला भावना दिलेल्या आहेत, सर्व काही त्याच्या पायामध्ये आहे, त्याच्या बघा समोर आहे. तरीसुद्धा माणूस परिस्थिती बघून रंग बदलत असतो, त्याला कसलीही भीती नसते. बघा पुढे समर्थ सांगतात
अन्नाची किंमत भूक लागल्यानंतर कळते आणि देवाची किंमत आपल्यावर दुःखाचं डोंगर कोसळल्याशिवाय कधीच कळत नाही. म्हणून आपण दुःख येण्याची वाट पाहायची का? बघा, समर्थांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. माणूस यामध्येच गुंतून जातो. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण अन्न बघा आपल्या शरीरामध्ये जातं, ग्रहण करतो. पण जेव्हा माणसाला बघा या परमेश्वराची किंमत आहे ना, की बघा दुःख आल्याशिवाय परमेश्वराचं कधीही तो चिंतन करत नाही. बघा, पण समर्थ सांगतात की तू जर तुझ्या सुखामध्ये परमेश्वराचं श्रवण केलं, परमेश्वराचं बघा पूजन केलं, तर तुला परमेश्वर किती आनंदी ठेवेल. ना असा माणूस करतो का? तर कधीच करत नाही. समर्थ पुढे सांगतात, प्रत्येक माणसासाठी 2 गोष्टी खास असतात. एक म्हणजे देवाची भीती आणि दुसरी म्हणजे देवाची दार. बघा, देवाची भीती असली ना तर माणूस वाईट गोष्टी करण्यापासून दूर होतो आणि देवाचं दार असेल ना तर माणसावर देवाची कृपा होत राहील. बघा, या परमेश्वरानं या माणसाची निर्मिती केली. परमेश्वराला वाटलं होतं हा मनुष्य माझा बघा भक्ती करेल, पण सर्व उलटच झालं. म्हणून आजच्या या कलियुगामध्ये या मानवाला कसलीही भीती राहिलेली नाही. हा परमेश्वर कोण आहे याचा विचारसुद्धा तो करत नाही. सर्व काही विसरून गेला आहे. बघा, किती चुक्या करतोय तरी तो स्वतःला श्रेष्ठ मानत आहे. पुढे बघा, माणूस चुकीच्या गोष्टी करून सगळ्यांच्या बघा नजरेमध्ये धूळ फेकू शकतो, पण देव सगळ्यांचा हिशोब नक्कीच ठेवतो. पण या गोष्टीचं मानवाला काही घेणं देणं नाही आहे. तो स्वतःच्या धुंदीमध्ये हे जीवन जगत आहे. पण पुढचा प्रवास काय आहे हे जेव्हाच्या माणसाला माहीत होईल ना, तेव्हा त्या सर्व गोष्टीची बघा त्याला पश्चाताप होणार आहे. जोपर्यंत माणसाला आपण कोण आहोत आणि कशासाठी या पृथ्वी तलावर आलो आहोत हे माहीत होत नाही, तोपर्यंत ह्या अवगुण होतच राहणार आहेत. म्हणून आपण स्वतः कोण आहोत, कशासाठी आलो आहोत हा विचार जोपर्यंत तुम्ही करत नाही ना, तोपर्यंत तुमच्याकडून सद्गुण विचार कधी घडले जाणार नाहीत, पुण्य कधी होणार नाही. अधोगतीला जाण्यास तयार राहा, नाहीतर ही अधोगती होणारच आहे. म्हणून अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. अजूनसुद्धा परमेश्वर तुमच्या चांगल्या कर्माची वाट बघत आहे की कधीतरी हा माझा भक्त बघा वाईट कर्म टाकून चांगल्या कर्मामध्ये येईल. पण परमेश्वरसुद्धा किती वाट पाहिल ना. 1000 वेळा संकट येऊन सुद्धा परमेश्वर तुमच्या मदतीला येतो. पण कधीतरी माणूससुद्धा कंटाळतो. असं म्हणतात, रोज मरे त्याला कोण रडे. बघा, आपल्याकडं म्हण आहे, परमेश्वरसुद्धा तुमच्या संकटांवर किती कोसत बसेल, तुमच्या संकटांना किती बघा मदत करत राहील. एक ना एक दिवस तुम्हाला एकटं सोडून जावं लागेल, एकटं जीवन तुम्हाला जगावं लागेल आणि ते तुम्हाला एक ना एक दिवस ती वेळ येणारच आहे. म्हणून अजूनही तुमच्या हातामध्ये आहे. बघा, जोपर्यंत तुमचे पुण्य आहेत ना तोपर्यंत तुमच्या मर्जीने सर्व चालत राहील. पण जेव्हा पुण्य तुमचे संपतील, तुमचा पुण्याचा वाटा संपेल, तेव्हा तुमच्या अधोगतीला सुरुवात होईल आणि देवसुद्धा तिथे काही तुमची मदत करणार नाही. म्हणून बघा, वेळ अजून गेलेली नाही, वेळ अजून बाकी आहे. म्हणून आत्ताच जागे व्हा, भक्ती मार्गास लागा आणि आपले कर्म चांगले करा. तेच तुमचे साथी आहेत. या जगामध्ये जर तुमचा कोणी साथी असेल ना, जो तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुमच्या जवळ असेल, ते म्हणजे कर्म आणि परमेश्वर श्रीराम समर्थ. म्हणून समर्थ सांगतात की आता तुम्ही ठरवा की आपल्याला आयुष्यभर साथ देईल
त्यांच्या सोबत राहायचं आहे की क्षणभर सुखासाठी जो आपली साथ देतोय त्यांच्यासोबत राहायचं आहे, हे तुम्ही आता ठरवा. आणि जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही ना, तोपर्यंत तुमची अधोगती कोणीही थांबवू शकणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जीवन जगत असताना या 2 गोष्टी लक्षात ठेवा. कारण तुम्ही केलेले पुण्य आणि तुम्ही केलेले दुसऱ्यावर उपकार, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आलेलं स्मित हास्य जर तुमच्याकडून होत असेल ना, तर तुम्ही या जगामध्ये तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. हीच ईश्वर सेवा आहे आणि हीच सहज सद्गुण विचार आहेत. बाकी काही करायची गरज नाही. इथेच परमेश्वर आहे. बाकी तुम्ही काही केलं नाही तरी होईल. तिथेच तुमचा परमेश्वर सामावलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.